म्हणजे आपले प्रयत्न फोल ठरणार आहेत असं वाटतंय मला. का असं का वाटतंय तुला? कारण आपली डॉल आहे ना मम्मा, त्या सरपोतदारांच्या घरातली साधी बाहुली झालीये. तिला आपल्या घरातला ब्रेकफास्ट नको आता, तिला त्या घरातला नाश्ता प्रिय झालाय. हे बघ ना, आपण स्पा वगैरे एवढा अरेंज केला तर त्यावर तिचं काय म्हणणं होतं? तिला तिच्या सासऱ्यांनी जे सँडविच बनवून दिलं ना त्याचं कौतुक होतं तिला. काय म्हणे, बाबांनी आज जे सँडविच केलं होतं किती छान होतं, आणि रोहनचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. प्रेम म्हणे, प्रेमाचं काय लोणचं घालायचंय? आपी, आता आपली डॉल आपल्याकडे आली आहे ना, आता आपण डॉलला इतकी माया करायची तिच्यावर की आपल्या मायेपुढे ते प्रेम वाया गेलं पाहिजे. आणि किती झालं ना तरी आता ती नवी नवरी आहे ग, आणि नव्याची नवलाई 9 दिवसच असते, नाही का? बघ ना आपी, माझ्या डॉलला देवाने किती सुंदर बनवलंय ग. कम ऑन, मग हे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत, आणि एस्पेशली डाएटवर लक्ष दिलं पाहिजे. या बट यू नो व्हॉट, मला त्याच्यापेक्षाही जास्त व्यायाम करायला आवडतो. एक्सरसाइज इज अ मस्ट. ऍक्च्युली मी वर्कआउट म्हणणार होते, पण कसं आहे ना, तुझ्या सासरी तेवढी स्पेस नाही, म्हणजे जागा नसेल ना तुला वर्कआउट करायची, म्हणून मी म्हटलं वर्कआउट स्किप झालं तरी चालेल, पण बाकी डाएट आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला करायलाच लागतील. तिकडे जरा जागा नाहीये, बट आय ट्राय टू मॅनेज. अँड ॲज यू नो, मला बाहेरच्या जिम्स मध्ये जायला आवडत नाही. म्हणून तर सांगते ना, इथे महिनाभर येऊन राहा, म्हणजे कसं रेग्युलर वर्कआउट होईल, तुझं डाएट फॉलो होईल, सगळं छान होईल ना. मॉम, डिड यू जस्ट से महिनाभर? हा, इट्स बीन अ फ्यू डेज आणि आय एम ऑलरेडी मिसिंग रो. महिनाभर मी त्याच्यापासून लांब राहूच नाही शकत. ओके, आय एम गोना मिस हिम अ लॉट. त्यात काय एवढं? अगं असं कुठे रोहन तुझा देशाबाहेर राहतो, इथेच तर आहे ना, भेटत जा ना त्याला, डिनरला जा, पण इथेच राहा. माझी अप्पी बघ ना, तिचा नवरा, तिची मुलगी तिथे, ती जाते, भेटते आणि येते. कसं आहे, तुम्हाला इथे जो कम्फर्ट आहे ना, तो तुमच्या सासरी नाही मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथेच करता येणार, राईट? हो ना अप्पी? हो मॉम, तिला जमत असेल, मला नाही जमत. अगं तिच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? माझं आत्ता लग्न झालंय, सो लेट मी एन्जॉय माय हनीमून पिरियड. हो ग, किती ते रो 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 रो. मॉम, तुझा रो तुझ्या आयुष्यभरासाठी असणार आहे. बरं, मी एक तुला ऍडवाइस देते, म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितल्यात म्हणून सांगते. हे बघ, आपलं लग्न झालंय म्हणून आपल्या सगळ्या जुन्या आवडीनिवडी सोडून द्यायच्या नसतात. नवा संसार असतो, सगळं करायचं असतं, आणि तू कितीही केलं सासरच्यांचं तरी कुठेतरी खुचपट निघणारच, काढणारच ते. पण मेन काय असतं, आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं. नाही तर 6 महिन्यात काकूबाई होशील आणि नवऱ्यासाठी चपात्या लाटत बसशील. मॉम चिल, असं काही होणार नाहीये, कारण मी माझं काम पटकन रिझ्यूम करणार आहे. पण हनीमून होऊन आल्यावर. कुठून? हनीमून. हनीमून? गुड. हे कधी ठरलं? कालच. आजूची आयडिया ही, यु नो. अजी, 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 त्या रोहनच्या ताईंचा फोन आहे. अजी, हॅलो. हॅलो आजी. हॅलो, सॉरी, चुकून घेतलाय फोन. ओ अच्छा, तुम्ही बोलताय, पण मग आजी कुठे आहेत? आणि आजीचा फोन तुम्ही का घेतलायत? आजी बऱ्या आहेत ना? काय झालंय? झालात हायपर झालात लगेच. या घरात तुम्ही सोडून सगळे बरे आहेत. पण मग आजीने त्यांचा फोन का नाही घेतलाय? कारण काय, आमच्या घरामध्ये मधनं मधनं लोक गंमत म्हणून फोन बाजूला ठेवून कामही करत असतात.
फोन म्हणजे आपल्या हाताला फुटलेलं अजून एक एक्स्ट्राचं बोट असं कोणी समजत नाही. अहो मी एक साधा प्रश्न विचारला हो की आजीचा फोन तुम्ही का घेतलाय, त्यावर एवढं बोलायची काही गरजच नाहीये ना. नाही 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 साधा प्रश्न नव्हता हा. त्याच्यामध्ये आरोप होता माझ्यावरती. माझी चूक काढण्याचा प्रयत्न होता की आजीचा फोन तुम्ही कसा काय घेतलात. आता मला काय माहिती आजी इथे फोन ठेवून दुसरीकडे कुठे गेली. मी पण तिला शोधतोय. शोधताय म्हणजे? शोधताय म्हणजे आजी इथे फोन विसरलीये आणि कुठेतरी गेलीये मला माहिती नाही. बरं पण मग तुम्ही त्यांना माझा निरोप द्याल का? अजिबात देणार नाही. का? का म्हणजे मी काय पोस्टमन आहे तुमचा निरोप तुम्ही द्या. अहो त्यांना फक्त सांगायचंय हो, म्हणजे महत्वाचं असं काही नाहीये. महत्वाचं नव्हतं ना मग कशाला दोनदा फोन केले. म्हणजे आमच्याकडे महत्वाचं काम असेल ना तर आम्ही एकदा समोरच्या माणसाला फोन करतो, वाट बघतो. हा तो पण बघतो की अरे आपल्याला मिस कॉल आलाय, आपलं महत्वाचं काहीतरी काम आहे, मग आपण कॉलबॅक करूया. मग तो कॉलबॅक आला की आम्ही फोन घेतो. दोनदा फोन केला याचा अर्थ कुठेतरी आग लागली असाच होतो. आमच्याकडे असं नसतं. पहिला केलेला फोन कदाचित ऐकून नसेल आला म्हणून आम्ही दुसऱ्यांदा ट्राय करतो. बघितलं आपल्या विचारांमध्ये किती बेसिक गोष्टींमध्ये फरक येते. एवढ्या वेळात ना आजीनं शोधून त्यांना फोन देऊ शकला असतात तुम्ही, आणि माझं आणि आजीचं बोलणंही होऊन गेलं असतं. त्यापेक्षा तुम्हीच जर नंतर फोन केला असता तर हा संवादच आपल्यात घडला नसता. नाही खरं तर चूक माझीच. मीच चुकून फोन उचलला नव्हता पाहिजे. पण मग आता चुकून फोन घेतला आहातच ना, तर मग बघा चुकून आजी कुठे आहेत ते शोधून काढा आणि चुकून त्यांना हा फोन नेऊन द्या, म्हणजे माझं आणि आजींचं चुकून बोलणं होऊ शकेल. ठीक आहे मी आता चुकून फोन ठेवतो आणि चुकून आजीला शोधतो. फाईन. बाय. बाय.